सरकारच्या वतीने त्यांचे उमेदवार म्हणून CP राधाकृष्णन आज अर्ज भरणार आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही सुद्धा एक दक्षिणेतीलच उमेदवार दिलेला आहे. काय कारण आहे की दक्षिणेच्या राजकारणाचा परिणाम म्हणून? एक लक्षात घेतलं पाहिजे की उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आता होते आहे, या निवडणुकीमध्ये आज तरी इंडियाकडे बहुमताचा आकडा आहे आणि हे बहुमत कशा प्रकारे जमा केलं जातं हे सध्या आपल्या देशात कोणाला सांगायला नको. कालही त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी प्रमुख आमच्या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीमध्ये राधाकृष्णन यांना मतदान करा अशी विनंती केली. जर तुमच्याकडे बहुमत आहे, जर तुमच्याकडे बहुमत आहे, मग तुम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना समर्थन देणाऱ्या घटक पक्षाच्या नेत्यांना फोन का करावा असा वाटतो? याचा अर्थ तुमचं बहुमत हे पक्क नाही, अस्थिर आहे, चंचल आहे. म्हणून तुम्हाला उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात. त्यासाठी यंत्रणा त्यांनी राबवली, अधिकृतपणे फोन करतात, लपून फोन करत नाही आहेत ते. मग हे तुम्हाला अक्कल आधी यायला पाहिजे होती उमेदवार ठरवताना. उमेदवार ठरवण्याआधी जर इंडिया ब्लॉकनी